नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी करायची पूर्वतयारी याबद्दलची माहिती मी आपल्याला सांगत आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजेच आपल्याला महा ऑनलाईन सेवा केंद्र किंवा CSC सेंटर आपल्याजवळ जे आहे त्या केंद्राकडे जाऊन आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचा आहे. दुसरं, लाभार्थ्याकडे आधार कार्ड, तर त्या व्यक्तीकडे त्या महिलेकडे आधार कार्ड हे असणं बंधनकारक आहे. तिसरं कागदपत्र आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, त्यालाच आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल असे आपण म्हणतो, किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. जर हे नसेल आपल्याकडे तर आपल्याला महा ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला हे अधिवास प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. आपल्याला हे अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड आणि शाळेचा दाखला हे कागदपत्रे घेऊन आपण ते अधिवास प्रमाणपत्र काढू शकतो. चौथा आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य. तर ते जे काही उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जर असेल, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तर त्यावरील उत्पन्न क्षमता किमान 2.5 लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. अशीच महिला यामध्ये पात्र होऊ शकते. जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपण रेशन कार्ड आणि तलाठी उत्पन्नाचा अहवाल हे आपण महा ऑनलाईन सेवा केंद्राला देऊन आपला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपण मिळवून घेऊ शकता. त्यामध्ये महत्त्वाचा नियम असा आहे, जे काही उत्पन्नाचा दाखला आपण काढत आहात ते महिलांच्या नाव त्यामध्ये असणं आवश्यक आहे. जी महिला त्यामध्ये सहभाग घेणार आहे त्या महिलेचे नाव उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये येणं बंधनकारक आहे. त्यानंतर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत. तर आपल्याला बँक पासबुक हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर आपलं बँकेत खातं नसेल तर आपण लगेच आपले खाते उघडून घ्यावेत. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, आपल्याकडे 2-4 पासपोर्ट आकाराचे फोटो आपल्याकडे असणं आवश्यक आहेत. त्यानंतर रेशन कार्ड, म्हणजे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असणं आवश्यक आहे. आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, तर ते हमीपत्र आपल्याला महा ऑनलाईन सेवा केंद्राच्या मार्फत हमीपत्र मिळेल. तर बाकीचे हे जे 7 डॉक्युमेंट आहे हे आपल्याला स्वयं पद्धतीने पूर्ण करायचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.